दोन नमस्कार, मी नंदकिशोर भावसार. दुसरं काम आपण असं करतोय की देवस्थान समिती म्हणून एक समिती तयार केली आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यात काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी थोडं कमी प्रमाण. आणि काम 3 प्रकारचे. एक, प्रत्येक मंदिरात संध्याकाळी 7 वाजेच्या आरती बहुतेक मंदिरात होते, पण वेळ कोणी 7, 7:15, 7:30. आपण सगळ्यांना विनंती करून, खास करून नाशिकचं तुम्हाला उदाहरण सांगतो. गंगा गोदावरी आरती, काळाराम मंदिर, कपालेश्वर असे सर्व मंदिर आहेत. त्यात 1000 मंदिर नाशिक शहरातले. 7 वाजेची आरती 80-90 मंदिरात होते. 2, त्याच वेळेला घरी पूजापाठ, रामरक्षा, हनुमान चालीसा, हरिपाठ किंवा जे काय असेल, तर ज्याला जे जमेल. आणि आम्ही म्हणतो तुम्हाला काहीच येत नाही असे आहेत आपलं, मग त्यांनी ओंकार मंत्र म्हणा. त्याला म्हणायला काही भाषेची अडचण नाही, वयाची अडचण नाही, शिक्षणाची अडचण नाही. असं एक दुसरं काम म्हणजे प्रत्येक घरात ठेवायला पाहिजे, ज्याचा फायदा 10-15 वर्षांनी. आज जर समजा 5 वर्षाचा मुलगा आपल्या बरोबर बसला पूजेला, तर त्याला धर्म शिकवण्याची गरज पडणार नाही. आपल्या सगळ्यात मोठा आता जो ड्रॉबॅक होते की मुलांना धर्माशी काही घेणं देणं घालण्याने एक मोठी अडचण वाढत चालली, ती याच्यात पूर्ण होते. आणि तिसरं, आपला वार शनिवार. काय होतं की इस्लाममध्ये 5 शुक्रवार जगामध्ये त्यांचा मान्यता, रविवार ख्रिश्चनांसाठी, हिंदूंचा कोणताच वार नाही. मग तो एक वार आपण तो बाबा शनिवारी आपण, तुम्ही इतर वेळेला नाहीच देत आहे, कधीच देत नाही. सोमवारी नाही, मंगळवार, बुधवार, गुरुवार, कमीत कमी शनिवारी द्या. त्यावेळेला पूजा पाठ, आरती, नंतर हे 3-4 लोक जे काम करतात, एक लव जे आहे, लँड जे आहे आणि गोरा, यांच्यासाठी काहीतरी वेळ द्या. प्लस जे धर्मयोग्य म्हणजे कोण, जे धर्मासाठी काम करणारे, म्हणजे त्याच्यात तुम्ही पण येतं की धर्म वाढवण्यासाठी, धर्म वाचवण्यासाठी कार्य करतो ते धर्म. यांना कमीत कमी जाऊन भेटा, त्यांना काही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी मदत करा. असं नको व्हायला की काही लोक फक्त एकटा जीव करतात, बाकी ही जी मोठा ड्रॉबॅक आहे आपल्याकडे, तो शनिवारी कमीत कमी भरा. तुम्ही जाऊन त्यांना भेटाच, काय अडचण असेल ती मदत करा. कारण काय होतं की आपल्याकडे असं झालंय की एखाद्याने काम उचललं तर ते त्याचं काम आहे असं सगळं गृहीत धरतात, बाकी त्यांना काही घेणं देणं. अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आज तुम्हाला खास भेटायला आलो. आणि आपण आता पंढरपूरला दादाला आम्ही बरोबर होतो 10 दिवस सर्व ठिकाणी. तिथे आपण त्र्यंबकेश्वरचे जे माधवदासजी राठे, ते चांगले म्हणजे गुरु पण आहेत आणि आम्हाला पण करतात. श्रीपादजी कुलकर्णी, कांचनताई वगैरे, त्यानंतर देहू, आळंदी आणि अशा जवळजवळ एक तुमची संगत आम्हाला महाराष्ट्र कीर्तनकार संघ, देहू, आळंदी, पुण्याचे जवळजवळ 1000 कीर्तनकार त्यामध्ये आहेत. त्या ग्रुपमध्ये मला पण घेतलेले. आपलं म्हणणं काय की आता शहरामध्ये आम्ही लवकर पोहोचू शकतो, पण ग्रामीणमध्ये ताकद नाही. ग्रामीणमध्ये एकच व्यक्तीची ताकद येते म्हणजे कीर्तनकार, का जे 350 तालुके आणि जवळजवळ 10-12 हजार ज्या काही ग्रामपंचायत. मग तुमच्या लोकांची मदत आम्हाला पाहिजे, हेच आमची छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही कीर्तनामधून रोज संध्याकाळी 7 वाजेला प्रत्येक घरात हरिपाठ. जे आपण काहीच आग्रह नाही करा, ज्याला जे जमेल त्याने ते करा. तुम्हाला ज्याचा प्रचार करायचा त्याचा करा, फक्त वेळ आपण मंदिरात आणि घरात 7 वाजेची अशी एक छोटी संकल्पना आहे. महाराष्ट्रातले आणि 10 राज्यातले 4 ते 5 हजार मंदिर आपण एकत्र केले. हळूहळू ते आता संख्या फार मोठी आहे, त्याला वेळ लागेल. आणि दुसरा पॉईंट, आपण त्याच वेळेला आपले जे भक्त आहेत, म्हणजे समजा तुमचे ते भक्त असेल, काळाराम मंदिर, कपालेश्वर, यांनाही सांगतो की तुम्ही यांना पण जॉईन करा. आणि ह्या 2 बाजू एकत्र येईपर्यंत खऱ्या अर्थाने धर्म वाढणार नाही. आपल्याकडे काय होतं, धर्म वाचवण्यासाठी कार्य चालू आहे सगळं. आता जे काय करतोय आपण, असं नाही झालं की बाबा एखादं कीर्तन आहे तिथे 100 मुसलमान हिंदू झाले. आपल्याला ते करायचंय. त्यांनी 56 देश बनवले, आपण म्हणतो 100 देशपर्यंत आपण पोहोचू. आपल्याकडे तेवढे टीम आहे, तेवढं काम करण्याची ताकद आहे. फक्त त्यांची एक गोष्ट, क्रूरपणा आपल्याला नाही घ्यायचा आणि कायदा हातात नाही घ्यायचा. या 2 गोष्टी करून आपल्याला आपला धर्म वाढवायचा. चांगलं.